भारताकडून पाकच्या 8 एअरबेस आणि लष्करी तळांवर हल्ला, भारतीय एअरबेस सुरक्षित. पाककडून वारंवार भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ला, भारतीय लष्कराची माहिती. भारतानं पाकवर 6 बॅलिस्टिक मिसाईल डागल्या, पाकचा दावा. तर पाकच्या सरगोदा, रावळपिंडी, मुरीदसह शोरकोट आणि रहीम यार खान एअरबेसवर स्फोट. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर, भारतीय सैन्याकडून व्हिडिओ जारी. भारताकडून पाकला जशास तसं उत्तर. पाकिस्तानातील लाहोर स्फोटांनी हादरलं, सकाळपासूनच लाहोरमध्ये सलग ड्रोन हल्ले. तर लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रातही मोठा स्फोट, औद्योगिक क्षेत्रातलं स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट. पाकिस्तानच्या रावळपिंडीमधील नूर खान एअरबेसवर मोठा स्फोट, रहीम यार खान एअरबेसची धावपट्टी सुद्धा उद्ध्वस्त. पाकिस्तानकडून पुढील आदेशापर्यंत हवाई क्षेत्र बंद, एअरबेसवरील स्फोटानंतर पाक सरकारचा निर्णय. पाकिस्तानकडून दावर फतेह मिसाईलनं हल्ल्याचा प्रयत्न, भारताकडून फतेह मिसाईल नष्ट. सिरसाच्या भाजी मार्केटमध्ये फतेह मिसाईलचे अवशेष सापडल्याची माहिती. जम्मू काश्मीर जवळील पाकिस्तानचे मिसाईल लॉन्च पॅड भारताकडून उद्ध्वस्त, सीमेवरील पाकिस्तानी चौक्याही नष्ट केल्याचा व्हिडिओ समोर. पाकच्या जलालपूर, जट्टाणसह सेलकोट, खैराण कंटोन्मेंटमध्ये भारताकडून प्रतिहल्ला. पीओकेमधील काही ठिकाणीही भारतानं हल्ला केल्याची माहिती. बलोच आर्मीचा पाक लष्करावर हल्ला, बलुचिस्तानातील कीच, मस्तुंग आणि कच्चीमध्ये पाक सैन्यावर 39 हल्ले, बलोच आर्मीचा दावा. जम्मू, अमृतसर आणि पंजाबच्या कांगरीवाल सह अनेक भागामध्ये पाकिस्तानी ड्रोनचे अवशेष सापडले, भारताकडून पाकचे अनेक ड्रोन हवेतच नष्ट. श्रीनगरच्या दल लेकमध्ये ड्रोनचे अवशेष सापडले, तपास यंत्रणांनी ड्रोनचे अवशेष ताब्यात घेतले. IMF कडून पाकिस्तानच्या $1 अब्ज बेलआउट पॅकेजला मंजुरी, भारताविरोधामध्ये शस्त्रास्त्र मिळवण्यासाठी पाकिस्तान या पैशांचा वापर करणार असल्याची माहिती. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला, पाकिस्तानकडून इस्लामाबादमधील पेट्रोल पंप 2 दिवसांसाठी बंद. पाकिस्तानकडून भारतातील जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी हल्ले, भारताकडून पाकचे सर्व ड्रोन नष्ट. पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर आणि राजौरीमधील नागरी वस्त्यांना टार्गेट, उरीतील घर, वाहनांसह मालमत्तांचं मोठं नुकसान. राजौरीमध्ये शाळेवर पाकिस्तानकडून गोळीबार, पाकच्या गोळीबारामध्ये शाळेचं नुकसान, शाळेतील खिडक्यांच्या काचाही फुटल्या. उरीतील लष्करी तळाजवळ स्फोट झाल्याची माहिती, उरीमधील पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडूनही प्रत्युत्तर, उरीतील घरांचं मोठं नुकसान. भारतानं आज पुन्हा चिनाब नदीवरील सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले, पाकिस्तानला पुराची भीती. भारतातील 32 विमानतळं तात्पुरती बंद, सुरक्षेच्या कारणास्तव 9 ते 14 मे दरम्यान विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय. पंतप्रधान मोदींची 3ही सैन्य प्रमुखांसोबत आढावा बैठक, शस्त्रास्त्र, लष्करी उपकरणांची उपलब्धता आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या प्रगतीचा आढावा. रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार, बीसीसीआयकडून विराटला निवृत्तीबाबत पुनर्विचार करण्याची विनंती.